जय भीम सर्वांना. चला तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तर आज सकाळी आम्हाला उठायला उशीर झाला, त्याच्यामुळे त्यांना पण कामावर जायला उशीर होत होता. इथे ते जात असताना गुरु त्यांना त्यांची जाताना मदत करत होता. हे त्याचं रोजचं चालू असतं. हेल्मेट द्यायचं, गाड्याची चावी द्यायची. नंतर त्याने पप्पी वगैरे देऊन त्यांना बाय पण केलं. त्यानंतर ते गेल्यावर आम्ही दोघांनी तर नाश्ता करायला बसलो. आज मस्त की मी कोबीची भाजी बनवली होती आणि चपात्या बनवल्या होत्या. तेच त्यांना डब्याला पण दिलं होतं आणि आमच्या दोघांचा नाश्ता पण इथं झाला होता. ते पण खाताना तो नाटकी करत होता. त्याच्यानंतर आमचा नाश्ता झाल्यावर इथं आमचा टाईमपास चालू होता. तो मला जीभ दाखवतो, मी त्याला जीभ दाखवतो. आणि नंतर तो पण माझे पप्पे वगैरे घेत होता. असं आमचं बराच वेळ चालू होतं. त्याच्यानंतर मी इथं माझी घरातली कामं करायला घेतली. भांडे घासून घेतले. नंतर मी इथं गॅस घासून घेतला. नंतर मी किचन माझा घासून घेतला. नंतर तो पुसून पण मी व्यवस्थित घेतला. मी इथं पाण्याने गॅस काही धुत नसते, कारण इथं खाली थोडंसं त्याला गॅप पडल्यामुळे पाणी सगळं खाली पळून जातं. नंतर पुन्हा घरामध्ये त्याचं पाणी होतं. त्यात गुरु पण तिकडे खाली ये जा करत होतो. त्याच्यामुळे मी इथं पुसूनच घेते. आणि त्यानंतर बघा इथे किचन किती स्वच्छ दिसतोय आता. त्यानंतर मी इथं बॉटला आमच्या भरून घेतल्या आणि आम्ही इथं पाणी प्यायला गरम पाणीच पितो, कारण की साधं पाणी पिलं तर काय नाही, त्यात कचरा वगैरे असतो. त्याच्यामुळे मी तसं करून घेते. नंतर मी इथं माझी रोजची सकाळची गोळी खाल्ली. तर ती गोळी का खाल्ली आणि कशाची गोळी ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. त्यानंतर मी इथं झाडू नीट मारून घेतला. झाडू मारल्याच्या नंतर गुरु मला सारखं बोलतो, "मम्मी झटपट फटाफट गाणं लावून दे." नंतर तो त्याचं तिथं नाचगाणं करत होता. नंतर मी इथं माझी कपडे धुवून घेतले. नंतर मला भूक लागली तर मी इथं पेरू खात होते. मग माझ्या मोठ्या बहिणीचा मला फोन आला की आम्ही येते वगैरे. तर ते लोकं आले, मी गप्पा गोष्टी केल्या. नंतर अचानक आमचं ठरलं की तू पण चल म्हणून. तर उद्या असा पण रविवार होता, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण गेलो. अशा प्रकारे माझा ब्लॉग इथं संपला आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.